नाही, भुजबळ साहेब हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. खरं तर त्यांची जी प्रज्ञा आहे किंवा त्यांची जी निर्णय क्षमता, काम करण्याची हातोटी ही फार मोठी आहे. अनुभव मोठा आहे त्यांचा. त्यामुळे त्यांच्यासारखा माणूस वरच्या सभागृहात, देशाच्या सभागृहात असणं ही कुठल्याही पक्षासाठी एखादा इतका तोडीचा नेता असणं ही गरज असू शकते. मात्र कदाचित अंतर्गत पक्षफुटीचा धोका किंवा कोणावरच विश्वास नाही, त्यामुळे मग घरातलाच माणूस खासदार करून कदाचित त्याचमुळे मंत्रिपदसुद्धा लांबणीवर टाकलेलं असावं. कारण कितीही प्रफुल्ल पटेल म्हणत असले की जेव्हा कधी मंत्रिपदाचा विचार होईल तेव्हा मला मिळेल, पण मला तसं वाटत नाही. कारण सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीने काल विधान केलेलं आहे की मंत्रिपदाची संधी मिळाली तर ते मी सोनं करून दाखवेल त्याचं, याचा अर्थच असा आहे की त्या घटक पक्षाला जर काही मंत्रिपदाचा वाटा मिळाला तर तो पुन्हा कुटुंबातल्या व्यक्तीला मिळण्याकडे जास्त कल असेल. मला वाटतं अशा वेळेला निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये एक निराशेचं, नाराजीचं वातावरण होणं फार स्वाभाविक आहे, पण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. नाही, मी काही बागेश्वर बाबा नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे ती सिद्धी कशी काय असू शकते बरं की भुजबळ साहेब नाराज आहेत की नाही. आणि भुजबळ साहेब इतके कॅपेबल नक्कीच आहेत की त्यांची नाराजी जर त्यांना वाटत असेल तर ते स्पष्टपणे बोलून दाखवतील. मला असं वाटतं की म्हणजे मी आज ऐकलं, आपल्याच माध्यमातून ऐकलं की आज काहीतरी समता परिषदेची बैठक झाली आणि बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एक सूर लावलेला आहे की जर इथे गुणवत्तेची कदर होत नसेल तर भुजबळांनी निर्णय घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ता केंद्री काम करत असताना भुजबळ साहेब निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर ठेवत काही निर्णय घेऊ शकतात. नाही, आमदार किंवा अनेक लोक संपर्कात आहेत, परंतु पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था पातळीचे जर काही लोक येऊ शकत असतील किंवा यायला इच्छुक असतील तर त्यांच्याबाबत मात्र पक्ष निश्चितपणे सकारात्मक विचार करेल. पुण्यातल्या महिला नेत्या संपर्कात आहेत किंवा त्या काय म्हणता येईल त्यांच्या असणाऱ्या पक्षामध्ये नाखुश आहेत, हे चित्र मी वेगळं सांगायची गरज नाही. मी आजही म्हणते की होय, रुपाली ठोंबरे या निश्चितपणे येणाऱ्या दिवसात वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्या दिवशी रुपाली ठोंबरे ज्या पद्धतीने बोलल्या, मला असं वाटतं कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षाला एक अल्टिमेटम देण्याच्या सुरात ती भूमिका मांडलेली आहे की नाही, मी अजितदादांशी बोलेन. परंतु तो अल्टिमेटम संपल्यानंतर निश्चितपणे अल्टिमेटली त्या वेगळी भूमिका घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.